कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरती अज्ञात वाहनाची मोराला धडक, राष्ट्रीय पक्षी मोर जखमी होऊन महामार्गावरती पडला। आवाशी येथील 2 तरुणांनी दिले मोराला जीवदान। खेडमधील तळेगावी विनापरवाना झाडांची बेशुमार कत्तल, 21 नग साग आणि 43 नग खैराची कत्तल करून परस्पर विक्री। वन विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा होत आहे आरोप। अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचे आमरण उपोषण, कामावरून काढून टाकल्याने महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश। उपोषणादरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक। आणि गणेश मूर्तिकारांवर बाप्पा प्रसन्न, पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी हटवली। पेणमध्ये न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरती खेड आणि चिपळूणच्या दरम्यान लवेल येथील सुगरण धाब्यापासून काही अंतरावरती अज्ञात वाहनाच्या धडकेने मोर जखमी झाला। त्याच दरम्यान आवाशी येथील अजय लांजेकर आणि त्याचा मित्र दुचाकीवरून खेडच्या दिशेने जात होता। त्यांच्या डोळ्यासमोरच मोराला गाडीची धडक लागली आणि मोर जखमी होऊन पडला। हे पाहताच या 2 तरुणांनी गाडी थांबवून त्या जखमी मोराला उचलले आणि त्याच्यावरती उपचार करण्याच्या उद्देशाने घाणेकुंड येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काते यांच्यासोबत परशुराम हॉस्पिटल येथे घेऊन आले। तेथे येऊन पत्रकारांच्या सहाय्याने वन विभागाला कळवले आणि वन विभागाचे अधिकारी येऊन त्याला उपचारार्थ खेड येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले। त्या जखमी मोरावरती उपचार करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे वन विभागाचे कर्मचारी श्री ढाकणे यांनी सांगितले। मोर जखमी झाला आहे हे पाहून तात्काळ तत्परता दाखवून अजय लांजेकर आणि त्याच्या मित्राने दाखवलेली संवेदनशीलता त्यामुळे मोराला जीवनदान मिळाले, म्हणून पंचक्रोशीतून या 2 तरुणांचे कौतुक होत आहे। लेवलच्या इथे घटना घडलेली आहे आणि आम्ही चाललो होतो कॉलेजला हेड साईडला, तर तो त्या साईडनी या 4 व्हीलरने त्याला धडक दिली आहे। त्यामुळे ते उडून पडला होता तो, आम्ही त्याला पकडलं तिथे आणि ते डॉक्टरकडे घेऊन आलो। त्याच्यावरती काय उपचार वगैरे केला? त्याच्यावरती हळद वगैरे लावला आहे आम्ही आणि आता ते फॉरेस्टवाल्यांना फोन केलेला आहे, ते येतात। वन विभागाला देणार आहात? हो। बरं, आता याला तुम्ही एवढ्या तातडीनं तिथून रस्त्यावरून उचलून कॉलेजला जात असताना सुद्धा तुम्ही आणलं हो का? याचे कारण तो राष्ट्रीय पक्षी म्हणून तुम्हाला तो अधिवासात, नैसर्गिक अधिवासात सोडावंसं वाटलं तुम्हाला, असंच ना? हो हो। खेड तालुक्यातील तळे या गावी विनापरवाना झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। तळेगावचे रहिवासी विजय दोडेकर आणि त्यांच्या भावकीच्या जमिनीतील साग व खैराच्या झाडांची विनापरवाना कत्तल करून विक्री केल्याचा आरोप विजय दोडेकर यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी वन विभागाकडे रितसर तक्रार देखील केली, परंतु वन विभागामार्फत त्यांना वेळीच सहकार्य न मिळाल्याने पोलीस पाटील व अन्य व्यापाऱ्यांकडून 21 नग साग व 43 नग खैराची बेसुमार कत्तल करून व्यवहार करण्यात आला असल्याचे दोडेकर यांचे म्हणणे आहे। झाडांच्या होणाऱ्या विनापरवाना कत्तली संदर्भात वन विभागाकडे तक्रार करूनही 8 दिवसानंतर वन विभागामार्फत फक्त पंचनामा करण्यात येतो, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने यामागे कोणतीतरी राजकीय शक्ती असल्याचीही शक्यता विजय दोडेकर यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी विजय जयराम दोडेकर, मुक्काम पोस्ट तळे देवलवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी रहिवासी असून आमची गावातील पंचांनी दिलेल्या हक्कदारीवर आम्हाला सामायिक लाकडं अलग अलग दिलेली आहेत करून त्याची सागाची आज लाकडांची तोड होत आहे। तरी आमच्या भावकीतील संतोष तुकाराम दोडेकर, आत्माराम शंकर दोडेकर, सुभाष काशीराम दोडेकर आणि रमेश बाबू दोडेकर यांनी परस्पर न सांगता माझी लाकडे तोडलेली आहेत आणि व्यापारी अजय जाधव ऐनावरे जाधववाडी येथील असून मी विजय जयराम दोडेकर वन विभाग अधिकारी 30 तारखेला वन विभाग अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली असता मला त्यांनी 5 तारखेला पोच दिली। 6 तारखेला पंचनाम्यासाठी आल्यानंतर त्यांनी फक्त त्यांना सांगितले लाकडं तोडायची नाहीत सागाची एवढीच, पण पुढची कारवाई आणि आम्हाला त्याचा मोबदला कसा भेटेल याचं काही कुणी सांगितलेलं नाही। आणि खैराची लाकडे सुद्धा 5 तारखेला 5, 6, 7 तारखेला मी लेखी तक्रार दिली असता वन विभाग अधिकारी रानबाग सर
यांच्याकडे लेखी दिली, त्यांचे छायाचित्र फोटो बिटो सगळे दिले, सागांचे पण तसेच फोटो दिले, तरी पण कोणतीही कारवाई झालेली नाही। सदर ठिकाणी साधारण असा पंचनामा केला, आणखी वरून सांगतात की पंचनामा दिल्याप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल, बिना परवाना सर्व झाडे कत्तल चालू आहे, तर याचा शासन दरबारी काही निर्णय होईल की नाही। वन विभाग अधिकाऱ्यांना 29-30 तारखेला मी लेखी तक्रार दिली। त्या टायमाला अजय जाधव ऐनवरे हे आले असता त्यांनी स्वतः कबूल केलं की मी बिना परवानगी लाकडं तोडली, तरी सुद्धा रानबाग सरांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि मला त्यांनी पोच 5 तारखेला दिली। त्यानंतर त्यांनी 1 हप्त्यानंतर 8व्या दिवशी ते पंचनाम्यासाठी आले। सदर पंचनामा केला असता तेथील लाकडे त्या व्यापाऱ्याने घेऊन विक्रीसाठी केली, तरी सदर लाकडांची माझी जमिनीतील लाकडं तुटलेली आहेत, त्याचा मला मोबदला कोणत्या प्रकारे मिळणार याचं काय मला माहीत नाही। व खैराची सार्वजनिक कत्तल चालू आहे। संतोष तुकाराम दोडेकर हे जीवे मारण्याची धमकी देतात आणि तू कोण आहे, तुला काय करायचं ते करून घे ही वार्ता करतात। तर उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार हे विजय व्यापारी, विजय जाधव आणि हे आमच्या घरातील समताने करणारे लोक याला जबाबदार असतील। एवढंच माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा। उद्या काही बरं वाईट झालं तर याला शासन आणि वन विभाग अधिकारी सुद्धा जबाबदार असतील। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या प्रवेशद्वारावरती आणि काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, ज्यामुळे नागरिकांची आणि वाहन चालकांची गैरसोय होत होती। या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी देखील होत होती। माझी कोकणने यावरती वारंवार बातमी प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता। अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देखील केले होते, मात्र प्रशासनाने केराची टोपली दाखवली। त्यामुळे आता प्रशांत नाईक यांनी स्वतःच्या खर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे। या खड्ड्यांकडे जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही असा आरोप नागरिक करत आहेत। या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलिबागच्या काही तरुणांनी अनोखी शक्कल लढवली होती। त्यांनी खड्ड्यात वटवृक्षाचे रोपण करून अनोखी वटपौर्णिमा साजरी केली। या अनोख्या आंदोलनानंतरही जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे का असे म्हटले जाते आहे। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी याच रस्त्यावरून ये जा करतात, ते फक्त खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी करतात। काही दिवसांनी रस्ता पुन्हा उकडून खड्डे पडतात, मात्र प्रशासन नागरिकांच्या मागण्यांकडे केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। अलिबागच्या नागरिकांनी प्रशासनाच्या ढिलाई कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा अपघात झाला तर याला जबाबदार प्रशासन राहणार का असे प्रश्न अलिबागकर विचारत आहेत। सध्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। या कामामुळे नागरिक व वाहन चालक खूप आनंदी आहेत। लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत। खड्डे बुजवून रस्ता सुधारल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सोपा होईल, तसेच लवकरच चांगल्या रस्त्याचा अनुभव मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। तसेच नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रस्त्याचे काम स्वखर्चातून चालू केल्याने अलिबागकरांकडून त्याचे कौतुक होत आहे। रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। गैरशिस्तीचे काम केल्यामुळे या महिलेला कामावरून काढून टाकल्याचे कळत आहे, परंतु कोणतीही चौकशी न करता बिनबुडाचे आरोप अधिकाऱ्यांनी केले, तसेच कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे याची कल्पना न देता तडकाफडकी कारवाई करण्यात आल्याने या महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोन्नती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जंजिरा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही, अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे। त्याचं कारण मला सांगितलेलं नाही। कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे, पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाहीये किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही। खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे 1 नंबर झालेलं होतं, त्याच्यामुळे काढण्याचं काहीच कारण नव्हतं। पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी, गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे। आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे, तर अचानक नोकरी गेल्यामुळे
जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांची चौकशी लावण्यात यावी. गणेशोत्सव तोंडावर असतानाच पर्यावरणाचे कारण देत राज्य सरकारने पीओपी गणेश मूर्तींवरती घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवली आहे. न्यायदेवतेच्या या निर्णयाने पेणसह राज्यातील 1000 गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे पेणमधील मूर्तिकारांनी स्वागत केले आहे. प्रदूषणाचा मुद्दा समोर ठेवून उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील उत्पादन होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तीवरती निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील तमाम गणेश मूर्तिकार एकवटले आणि त्याबाबत लढा दिल्यानंतर आज उच्च न्यायालयाने या पीओपीच्या मूर्तींवरील उत्पादनाची बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 9 तारखेला हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. ती सुनावणी पूर्णपणे पीओपीच्या बाजून झालेली आहे. कारण आज 5 वर्षे अमरापूर उत्कर्ष मंडळ तसेच महाराष्ट्र संघटना ही लढा देत होती आणि खऱ्या अर्थाने काल जी सुनावणी झाली त्यामध्ये पीओपी मूर्तिकार आज जिंकला आहे. कारण आजपर्यंत पीओपीवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत होते की प्रदूषण करतं, पीओपी मुळे एवढे नुकसान होतं, पीओपी तेवढं नुकसान होतं. ते काल पूर्णपणे हायकोर्टाच्या निर्णयाने स्पष्ट झाले की पीओपी ही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करत नाही. तसेच पीओपी कोणत्याही नैसर्गिक स्रोतामध्ये आणि समुद्रामध्ये कृत्रिम तलावामध्ये देखील विसर्जन करू शकतो. हे कालच्या सुनावणीमध्ये स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे जे मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचे देखील विसर्जनावर लवकरात लवकर काम करण्यात येईल असे राज्य सरकारने सांगितलेले आहे. सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे आज पीओपी मूर्तिकारांमध्ये जी उत्तेजना, जे जल्लोष, जे सर्व महाराष्ट्र साजरा करतात त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे माननीय श्री सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांच्यामुळे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळे सिद्ध झाले. त्यांचा हात आज मूर्तिकारांवरती होता म्हणून आज आपण पूर्णपणे विजयाचा जल्लोष हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. किल्ले रायगड अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्यासाठी वन विभागाने धनगर कुटुंबियांना नोटिसा बजावल्या आहेत. काही दिवसातच हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. मोलमजुरी करून छोटे धंदे करणारे, हातावरती कमवून खाणारे धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं भरत गोगावले यांनी शब्द दिला आहे. आमच्या धनगर समाज इथे या गडाची राखण करतायत. बिचारे मोलमजुरी करतायत, ताक विकतायत, दूध विकतायत, सरबत विकतायत. त्या दिवशी काही मंडळींनी थोडे अकलेचे तारे तोडले आणि सांगितलं यांना सगळ्यांना खाली घालवायचं. साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत, आमचं सरकार आहे, तोपर्यंत तुम्हाला इथनं हलवलं जाणार नाहीये. उलट तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील, कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायमच्या आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिली तर शेवटपर्यंत त्यांच्या पिढ्यानपिढ्या आपल्याला विसरणार नाही आहे. काय करतायत? हातावर कमवत आहेत, पानावरती खात आहेत. काय त्रास करतायत ते आम्हाला, काय आम्हाला इथं तकलीफ देत आहेत. वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या इथं आहेत. अरे ते आहेत म्हणून हा गड आहे. तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही आहे. सांगली मिरज महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर या कारवाईचे पडसाद वेंगुर्ले शहरातही उमटले आहेत. वेंगुर्ले शहरात काही नागरिक, व्यापारिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून या कारवाईचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केलाय. वैभव साबळे यांनी वेंगुर्ले शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना काळात शहरातील नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास दिला होता. त्यांच्यावर झालेली कारवाई हा नियतीने दिलेला धडा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वैभव साबळे हे वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. वेंगुर्ला हा नेहमी रामेश्वर, सातेरी आणि मानशीश्वर आणि इतर सर्व आमच्या जागृत देवतांचा हा आमचा वेंगुर्ला शहर एक चांगलं असं शहर आहे. आणि हे नेहमी भ्रष्टाचार मुक्त राहावं व इथे गुंडगिरी इथे चालत नाही. ज्यांनी अति केली त्याची इथे माती झाली असा आतापर्यंतचा इतिहास आहे. या वेंगुर्ला शहराला एक साबळे नावाचा मुख्याधिकारी लाभला होता आणि एवढा उर्मट आणि उन्मत्त अधिकारी होता ज्यांनी आता तुम्ही बघितलं असेल सर्वसामान्य भाजी विक्रेते, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कारण त्यांना ज्यावेळी एवढं छळलं, ज्या कोरोनाच्या काळात असे दानदानके नियम लावून त्यांच्या भाज्याच्या टोपल्यावर लाता मारणे
बाजूला काढून टाकणे, असं त्याच्या डोळ्यात पाणी आणण्यासारखं. सकाळी ज्यावेळी बाजारात फेरफटका मारत होतो त्यांना ज्यावेळी बातमी समजली ते एवढे आनंदी झाले की साहेब याचे फटाके लावले पाहिजेत आणि पेढे वाटले पाहिजेत. हे सर्व फटाके आणि पेढे या सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लावले. त्याला एक सर्वसामान्य नागरिकाला त्याने आपण कोणतरी हुकुमशाह असल्यासारखं त्याने या वेंगुर्ल्यात सत्ता गावली आणि खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचा महामेरू असा हा साबळे या वेंगुर्ला नगरपालिकेत आला आणि या ठिकाणी गेला. आणि आज त्याला सांगली मिरजमध्ये भ्रष्टाचाराच्या 7 लाखाच्या आरोपाखाली त्या ठिकाणी अटक झाली. आणि आज खरोखर आम्हाला पटलं की आम्ही हा जो लढा उभा केलाय नागरी कृती समितीच्या मार्फत, त्याला खऱ्या अर्थाने आज आमचा सुमुहूर्ताचा नारळ आज या ठिकाणी फुटला. आम्हाला आज कौल दिला गेला की बघा भ्रष्टाचार करणाऱ्याचं इथे काही खरं नाही. आणि हा एक मुद्दाम हा करण्याचा उद्देश एवढा आहे की येणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि या प्रशासनाला मठ्ठ अशा प्रशासनाला समजलं पाहिजे की ज्यावेळी लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी वेंगुर्ला हे नेहमी शांत लोक त्यांचं एक शहर आहे, सुसंस्कृत आणि शांत लोक या ठिकाणी राहतात. आम्ही कोणाच्या अटकेचा जल्लोष इथे नाही केला तर आम्ही एका दुष्ट प्रवृत्तीचा या ठिकाणी जल्लोष केला की त्याला शासन मिळालं, नियतीने त्याला शासन दिलेलं, केल्या कर्माची फळं याच ठिकाणी भोगावी लागतात. याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा हे साबळ्याला झालेली अटक आहे. याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी आणि त्यांना शासन मिळावं ही आमची प्रमुख मागणी राहील. आणि आज नागरी कृती समितीच्या वतीने जो लढा उभा राहिलाय आणि त्यामुळे ढिम्म झालेलं असं जे प्रशासन आहे त्यांनी लागोलाग ज्या ठिकाणी आम्ही स्पॉट पंचनामे केले त्या ठिकाणी साफसफाई करायला सुरुवात केली. ही सुरुवात आहे, आगे आगे देखते जाओ क्या होता है. मुंबई शहरामध्ये सिडकोने भूखंड विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेने खेळाच्या मैदानावरती होल्डिंग पॉइंट करण्यात आले असल्यामुळे भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावरती आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांकडून महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गरज नसताना मैदानावरती होल्डिंग पॉइंट टाकण्याचे काम महापालिकेने सुरू केल्यामुळे खेळाडू आक्रमकपणे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करताना दिसून येत आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाला बांधलेल्या धाग्यात एका कबुतराचा पाय अडकून तो हालहाल करत होता. ही दुर्दशा पक्षीप्रेमी दिलीप कोकाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तेथे असलेला पुष्पा आवटे यांना सोबत घेऊन धागा सोडवला आणि त्या कबुतराला जीवनदान दिले. दिलीप कोकाटे यांनी संयम, काळजी आणि माया दाखवत कबुतराला सुरक्षितरित्या मुक्त केले. नागरिकांनी त्यांच्या या कृत्याचे कौतुक केले असून धार्मिक कार्य करताना निसर्ग आणि प्राणी मात्रांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे घटनेतून अधोरेखित झाले आहे. सिडको नवी मुंबई येथील घरांसाठी लवकरच सोडत काढत आहे. साधारण विद्यमान म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीस ही सोडत निघेल, ज्यामध्ये साधारण 22,000 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सिडको संचालकांची एक बैठक येत्या बुधवारी पार पडणार आहे. या बैठकीत या घरांबाबतच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार अगोदरच्या गृह योजनेत शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा या वेळच्या सिडको लॉटरीमध्ये समावेश असणार आहे, ज्यामुळे घरांची संख्या अधिक असून नागरिक त्यास कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सोडत कोकण विभागातील जनतेसाठी उपयुक्त ठरू शकेल असे म्हटले जाते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा मानली जाते, परंतु काही खासगी रुग्णवाहिका चालक आणि संस्था या सेवेचा बिनधास्त गैरफायदा घेत असून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. संकटाच्या क्षणी हतबल झालेल्या कुटुंबियांची मजबुरी ओळखून मनमानी आदर आकारले जात आहेत. या मनमानी भाडे वसुलीवरती कुठलाही अंकुश नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत नितीन वामन वाडेकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदन सादर केले आहे. खासगी रुग्णवाहिकांच्या भाडे दरांवरती नियंत्रण आणावे, दर निश्चित करावे आणि सर्वच रुग्णवाहिकांमध्ये अधिकृत दरपत्रक लावण्याचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे. CFI संस्थेमार्फत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 27 गावांमध्ये 31 रेमेडियल क्लासेस घेतले जातात. या सर्व क्लासेसमधील मुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तसेच ते नियमित क्लासेसला येतात की नाही व त्यांना या क्लासेसचा फायदा होतो का यासाठी दर महिन्याला या सर्व क्लासेसच्या शिक्षकांची मीटिंग चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाच्या ऑफिसमध्ये घेतली जाते. गेल्या महिन्यात झालेल्या मीटिंगमध्ये देखील अनेक उपाय शिक्षकांना सुचवण्यात आले.
यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।